कुठेतरी एक संदेश असा जातो, त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही? अहो तेच देतील, तेच विचारतात, 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या। अहो मला बोलू द्या ना। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ठिकाणी त्यांचं नाव वगळणार आहात। कृषी सन्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना, त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली। मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो, त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण का या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं, महिलांचं म्हणणं आहे। तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही, असा आमचा तिथं प्रश्न आहे। आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून येणार। पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। वरुण सरदेसाई महोदय माझे, अहो तेच देतील, तेच विचारतात, 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या। अहो मला बोलू द्या ना। आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना एक संधी तर स्पेसिफिक प्रश्न आहेत। निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते, त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि 2 जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ
याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या नमस्कार सगळ्यांना। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला कळत असेल की आता फेब्रुवारीचा हप्ता वेगळा आणि मार्चचा हप्ता वेगळा येणार आहे। एकत्रितपणे हप्ता येणार नाही, 2 टप्प्यात हे जे हप्ते आहेत ते मिळणार आहेत। त्यामुळे आधी फेब्रुवारीचे 1500 रुपये हा वेगळा हप्ता आणि 1500 रुपये मार्चचा हप्ता वेगळा मिळणार आहे आणि 21 रुपयाचा अजून काहीही आलेलं नाहीये, कुठलाही JR नाही आला, त्यामुळे 21 रुपये सध्या तरी मिळणार नाहीयेत। तुम्हाला मार्चचा हप्ता पण 1500 रुपयांनीच मिळेल। आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला आहे त्यांनाच मार्चचा हप्ता पण मिळणार आहे। सगळ्या बहिणींना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, काही महिलांना नाही आला तर त्या अपात्र असू शकतात। त्यामुळे तुम्हाला जर पैसे अजून आले नसेल तर तुम्हाला एक आठवडा ह्या आठवड्यात वाट बघायची, जर आले तर ठीक, नाही तर तुम्ही अपात्र असू शकता। ठीक आहे, हे 2 टप्प्यात पैसे जमा होणार आहेत। फेब्रुवारीचा ज्यांना टप्पा आलेला आहे 1500 रुपये त्यांनाच मार्चचा हप्ता येणार आहे। तुम्हाला हप्ता आला आहे का कमेंटमध्ये सांगा। ज्यांना मार्चचा हप्ता आला त्यांनी कमेंटमध्ये सांगा, तसेच ज्यांना दोन्ही हप्ते आले असतील त्यांनी पण कमेंट करा, जिल्हा कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या महिलांना पण कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे वाटप चालू झालेलं आहे। त्यामुळे त्या पण त्यांच्या फोनवर किंवा SMS वर लक्ष ठेवतील। कालही दुसरा टप्पा होता मार्चचा, ठीक आहे, 12 मार्चला पहिला टप्पा होता, 12 मार्चच्या टप्प्यात बऱ्याच महिलांना पैसे आले। काल दुसरा टप्पा होता, काल पण 13 मार्चला 1500 रुपये मार्चचा हप्ता आलेला आहे महिलांना। आता आज तिसरा टप्पा आहे, त्यामुळे आज पण ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना पण पैसे मिळून जातील। त्यामुळे तुम्हाला जर पैसे नसतील तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आजच्या टप्प्यात पैसे जे आहेत मार्चचा हप्ता जो आहे तो मिळून जाईल। ठीक आहे, आता फेब्रुवारीचा हप्ता बंद झालेला आहे, तर मार्चचा हप्ता चालू झालेला आहे। त्यामुळे ज्या महिन्याला फेब्रुवारीचा हप्ता आला आहे त्याच फक्त पात्र महिला आहेत। ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल त्या आता अपात्र असू शकतात, त्यांना पैसे येणार नाही इथून पुढे। ठीक आहे, त्यामुळे निवडक महिलांना किंवा ज्या पात्र आणि ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांनाच इथून पुढे आता वाटप चालू होणार आहे ह्या हप्त्यांचं। ठीक आहे, त्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला त्याच महिला पात्र आहेत आणि त्यांनाच इथून पुढे सगळे पैसे मिळतील। ज्यांना फेबचा हप्ता नाही आला त्या महिला अपात्र आहेत, त्यांना इथून पुढे कुठलेच पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे फेब्रुवारी मार्च हप्ता हा तुमचा ठरवणार आहे की तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात। ठीक आहे, आता हा आठवडा वाट बघा, तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जर नसेल आला तरी पुढच्या 2 दिवसात आला तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही अपात्र असणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे अजूनही पैसे येत आहेत, मार्चचे पैसे आता चालू झालेले आहेत, फेब्रुवारीचे हप्ते आता येणं बंद झालेलं आहे किंवा ते संपलेलं आहे त्याचं वाटप, आता मार्चचं वाटप चालू झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही फोनवर SMS वर लक्ष ठेवा। काल 2 टप्प्यात पैसे वाटप झालेले आहेत, आज पण पैसे येणार आहेत, त्यामुळे नक्की मेसेजवर लक्ष ठेवा आणि कमेंट करा पैसे आले की। ज्यांना नाही आले त्यांनी पण कमेंट करा, कारण अपात्र बहिणींना तुम्ही पैसे वाटप होणार नाही, तुम्ही पण अपात्र असू शकता जर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर। ठीक आहे, तसंच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।